त्यामुळे जास्त यूज नका करू कधीतरी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि सकाळी वाजलेत एवढे म्हणजे धुका पडलाय भरपूर. किती वाजलेत? सकाळी वाजले 7 पण नाही वाजले. इथून आता सूर्य उगवतोय. आमच्याकडे सगळीकडे धुका पडलाय आणि मी आहे आता झाडाखाली. सकाळची रोहा दिवा गाडी आहे ना, ती चालली ट्रेन आणि मी आहे झाडाखाली. आणि आई गेली शेतात, त्यामुळे बघायला चालली ती काय करते म्हणून. आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे लिंबूच्या झाडाला अशी जर जाली येत असेल ना, तर लिंबूच्या झाडाला जाली ठेवायची नाही आहे, कारण की लिंबू येत नाही असं बोलतात. जाली आली की लिंबू येत नाही, त्याच्यामुळे जाली का असेल ती काढून टाकायची. आता मी काढते थोड्या वेळात. आणि हे बघा आमच्या झाडाचं काय केलं. औषध मारला तरी पण मेले नाही. आणि हे बघा आता हेच मेले दलिद्रे. हे किडे आहेत, सूर्य किडे का काय ते बोलतात ना, ते किडे आहेत. आणि त्याने अख्खा झाड खाल्ला. किती लागलेले होते डांबुरात, तेवढी डांबुरं गेली. आता बाकीचे इथे आहेत ना डांबुरं, ती पण खातात. इथे डांबुरं जे आहेत ती पण खातात. सगळे झाडच सगळा खाली करून ठेवला. आणि इथे आई आता वाळ लावते. आणि तुमच्याकडे धुका पडतोय का? आमच्याकडे एवढा धुका पडतोय ना की बाहेर यायला नको. आणि असं झाडावरनं ना पाण्याचे थेंब थेंब पडतात. एवढा धुका पडतोय. आणि इथे सूर्य आहे लपलेला आहे, आत्ताशी वरती आलाय. हा बघा वरती नंतर इथे येईल. मग ऊन पडेल ना तर तो ॲक्सेप्ट नाही होत शरीरासाठी, बॉडीसाठी. म्हणजे असं ना जलते जशी काय, एवढं होतंय. दुसऱ्या शेतात वाल लावलेत ना ते दाखव. मी ना केस कापली, ठेवायची होती, एवढी कापायची होती अजून, पण मला कापून नाही दिली. ते शेतात वाल लावलेले आहेत ना ते दाखवते. बघा इथे वाल लावले ते. त्या शेतात पूर्ण वाल आहेत आणि चवली आहे. त्या शेतात दुसऱ्या वाल आहे, चवली आहेत आणि सोयाबीन आणि राजमा आहे. हा जो गंधेरीचा झाड आहे ना, या गंधेरीच्या झाडाचा नायनाटच झालेला आहे. म्हणजे ह्याला स्मेल एवढा भारी येतो आणि दिसायला पण एवढा छान दिसतोय ना हा फूल, एक नंबर. आणि याचे फळं ना गोड लागतात. मला इथे चिंच दिसते. गंधेरीचा पाला औषधी आहे आणि जखम कुठे झाली असेल तर त्याच्यावर लेप लावला जातो औषधी म्हणून. खराब आहे. अजून चिंच पिकल्या नाही आहेत. अजून ना चिंचा पिकल्यात नाही. हे बघा इथे चिंच, तिथे चिंच, सगळीकडे चिंच आहेत. पूर्ण झाड भरलेलं आहे हा चिंचने. इथे तर भरपूर आहेत, एवढ्या आहेत ना की सगळाच भरला आहे. याच्यामध्ये दिसत नाही, पूर्ण भरला आहे असा ना फुल कंप्लीट. हे बघा इथे कंप्लीट हे सगळं भरलं आहे. धुका है, धुका चल रहा है. तर इथे सूर्य उगवलाय. म्हणजे आता 7:30 वाजलेत. सूर्य इथे उगवतो ना त्यावेळी 7:30 वाजतात. आणि हा आहे बासमतीचं झाड. हा मी सगळीकडे थोडा लावणार आहे, कारण की भरपूर सारा झाला आहे. बघ किती झाला आहे, किती प्लांट झालेत. म्हणून मी सगळीकडे शो म्हणून, दाराजवळ शो पीस म्हणून लावणार आहे. याचा स्मेलही छान येतो आहे. आणि ह्या झाडाला ना एकदम स्मेल, म्हणजे आमचा पहिला होता ना बासमतीचा, त्याला स्मेल छान यायचा. याला एवढा नाही येत. असा चोरून बघायला लागतो त्यावेळी वास येतो. नाही त्याला ना साईटून गेलो ना तरी पण स्मेल यायचा. आणि तो मेला अचानक येळा. यालाही येतो पण एवढा नाही येत. आता याला मी काही वेळेला नाही, डायरेक्टलीच लावणार आहे. म्हणजे शोपीस म्हणून दाराजवळ सगळीकडे लावेन. हे काल लावलेत ऊस, 5-6 ऊस आहेत, ते लावून टाकले. कारण की इथे पाण्याचा बेसिंगचा पाणी असतो ना, तो पाणी येतोय तो. आणि ही पानं तोडलीत केलीची. आज ना आमच्या गुलाबा एक नंबर आले. ते आता गळतील आय थिंक. नाही एवढी भारी आली. मी आले वरती पाणी घालण्यासाठी. थोडा खत टाकले, हा गोली खत. याप्रमाणे कधी पण द्यायचं असतो झाडांना. आणि खतही टाकलं म्हणजे अजून त्याला स्ट्रॉंगपणा येईल. गोली खत टाकल्या म्हणजे किती 4-5 प्रकारचे खत एकत्र येते. आज ना दिवस कोजीसा आहे. म्हणजे
ढग पण आहेत आणि हिवाळा तर चालू आहे आणि असं वाटते पाऊस पडणार आहे आणि ऊन पण पडलं आहे. कोकिला ह्या ना पक्षाला काहीतरी वेगळं नाव आहे. दिसतोय तो बघा, तिथे चाललाय तो बघा. त्याला ना वेगळं काहीतरी नाव आहे. 3-4 आहेत. त्यांच्या आयतींना असं वाटतं की भांडण चालले आहेत. ते बघ भांडण चाललंय. एक जंजिरा आहे पण सगळ्या गोष्टीला भारी पडतोय आणि ह्याच्यामध्ये ना इथे मागे पण दिलेलं आहे. पाणीपुरी जर बनवायची तर पाणीपुरीमध्येही मिक्स करू शकतो. मी पाणीपुरीमध्येही मिक्स करायचं असेल, ज्यूस नाही तर खिचडी नाही तर पाणीपुरी बनवायची असेल ना तरीही मिक्स करू शकते. आणि ह्याच्यामध्ये काहीच मिक्स करायची गरज पडत नाही. पुदिनाही यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा सॅट्रिक ॲसिड असते म्हणून जास्त यूज नका करू. पण जर कधी जर वाटलं की ज्यूस प्यावं तर जंजिरा सगळ्यात बेस्ट आहे आणि थोडाच मिक्स करून घ्यायचा, जास्त नाही, कारण की याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड पण असतो. लिंबाचा ज्यूसही यामध्ये मिक्स करणार आहे म्हणून थोडाच मी याच्यामध्ये जंजिरा पावडर मिक्स करून घेतले. आणि हा जंजिरा ना पाणीपुरी बनवण्यासाठीही आणि तेलकट नमकीन कोणती जर बनवायची असेल त्यामध्येही मिक्स करू शकते, नाहीतर खिचडीमध्येही मिक्स करू शकते, नाहीतर फ्रूट कोणताही चाट बनवायचा असेल तरी. कोणती ॲड नाही करत आहे, पण ह्याच्यामध्ये जो लेमन आहे ह्याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड असतोय त्याच्यामुळे जास्त यूज नका करू कधीतरी. आणि लिंब थोडा पिळून घेते, स्क्वीज करून घेते, कारण की हाही जंजिराही आंबटच असतो, सॅट्रिक ॲसिड असतो याच्यामध्ये. चाट मसाला जरी नॉर्मली मिक्स करून जरी केलात ना तुम्ही याप्रमाणे तरी होऊ शकते. आणि थंड पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी साखर मिक्स करून घेते. यामध्ये मी सब्जाही मिक्स नाही केलेला. थोडी अजून साखर मिक्स करून घेते, आंबट लागते म्हणजे मीठ थोडा कमी वाटतोय. थोडाच मी ब्लॅक सॉल्ट मिक्स करून घेते. मध्ये मी सब्जाही मिक्स नाही केलेला तरी छान लागेल. आणि आय फूड या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका.